सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्र वाचवायचा आहे, शेतकरी जगवायचा आहे, यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणवायचे असं प्रतिपादन धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उभाटा उपनेते शरद कोळी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचार सभेत केलाय। यावेळी शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवन, हाजी दादू सेठ, नंदू करहाडे, दीपक वाघ, संतोष भाऊ, राम सुरडकर यांच्यासह मासरोळ परिसरातील कोळी बांधव आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे याच ठिकाणी सातगाव येथील शाहीर प्रकाश हिवाळे यांनी पक्ष प्रवेश केला। मासरोळ येथील प्रचार सभेत पुढे बोलताना शरद कोळी म्हणाले, माहितीच्या कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा कसा फज्जा उडाला याचा प्रखर शब्दात खुलासा केला। गोरगरिबांच्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालाय, त्यांना फी मध्ये सवलत नाही। आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, यांनी आम्हाला माहितीच्या लोकांनी हिंदुत्व शिकवू नये। आम्ही वाल्या कोळ्यांच्या कुळातील लोक आहोत, आमचा अत्यंत ज्वलंत इतिहास आहे, हे त्यांनी विसरू नये। सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आज माहितीच्या कार्यालयात शेतकरी वर्गाची झालेली अधोगती आपण पाहतो आहोत। शेतीमध्ये मशागतीसाठी केलेला खर्च निघेनासा झालाय। विधानसभेत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना 50,000च्या मताधिक्याने विजयी करा। महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल सिद्धिविनायक बोंद्रे हे मतदार बांधवांना संबोधित करताना म्हणाले की आता शरद कोळी यांनी सांगितले की आमच्या समाज बांधवांच्या समस्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली जावी। मी आपणास शब्द देतो, महादेव कोळी समाज बांधवांच्या ज्या समस्या आहेत, जात प्रमाणपत्रासारखे जे काही प्रश्न आहेत ते नुसते विधानसभेत मांडणार नाही, तर त्यासाठी वेळप्रसंगी सरकारशी भांडल्याशिवाय राहणार नाही। या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार की काळ्या दगडावरील रेगे। सध्या सोयाबीनचे दर 30 रुपये किलो आहेत। चिखली नगर परिषदमध्ये प्रशासकीय कार्यकाळ सुरू असल्याने ती विद्यमान आमदारांच्या अधिपत्याखाली असलेल्या या नगर परिषदेच्या कचरा गोळा करण्यासाठीच्या टेंडरचा भाग 35 रुपये किलो आहे। कचऱ्यापेक्षा आपल्या सोयाबीनचे भाव कमी आहेत। मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकरी वर्गाने आपल्या रक्ताने निवेदन लिहून ते मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ते फाडून टाकले। शेतकरी बांधवांच्या रक्ताचा अपमान करण्याचं पाप महायुतीच्या सरकारच्या काळात केलंय। यावेळी मासरोळ परिसरात बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। लाडकी बहीण योजना काढली, लाडकी बहीण योजना काढली ना। अरे लाडक्या बहिणीचं जर एवढं प्रेम होतो आला असेल, ए देवा, त्याला काय म्हणू, देवा म्हणल्यावर ह्यांना वाटलं भारी नाव घेतलं आईच्या गावात रे। त्याच स्वतःचे बायको सांभाळणे ना, मी काय सांगतोय, हिंदुत्व 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 हिंदुत्व। अरे तुझी बायको तिकडे ती कुठला केली रे, त्याच्याबरोबर ती रील काढते कोण? रियाज अली बरोबर डान्स करून रील काढते। अरे तू शिकवतो आम्हाला हिंदुत्व, तू शिकवतो? अरे जातीवंत आम्ही। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पैदा झालेली अवलाद आहे आम्ही, तू शिकवतो आम्हाला हिंदुत्व? लाडकी बहीण योजनेचा एवढा जर पुळकाय ना, तर माझा एक प्रश्न आहे त्यांना, तुम्हाला सांगतो, तुम्हाला अशी नशा चढली पाहिजे की बिगर दारू पेता नशा चढली पाहिजे। ती नशा कशाची असली पाहिजे? दिसला हात की हान शिक्का, दिसला हात की हान शिक्का, याची नशा असली पाहिजे। लाडक्या बहिणीच्या योजनेवरून सांगतो तुम्हाला, अरे आमच्या बहिणीची लेकरं पाऊस आल्यानंतर पितळीनं ताटानं त्या बाटलीनं तांब्यानं घरातनं पाणी बाहेर काढते ते। माझ्या लाडक्या बहिणीला राहायला नीट घर नाही। अरे लाडक्या बहिणीचा नवरा सकाळी उपाशी जातोय, संध्याकाळी घरी येतोय। लाडक्या बहिणीची लेकरं आमची जिल्हा परिषद शाळेत जाते, ती एकच शिक्षक तिथे नीट, दुसरा आहे तर ती दुपारी येतोय आणि 3लाच घरी जाते। असल्या शाळेत शिकते ती। दुसरी गोष्ट, शाळेला जाताना वही पेन त्यांच्याकडे नीट नाही, त्यांना दप्तर घ्यायला शाख नाही। अरे शाळेत जाताना आमच्या गरीबाच्या लेकराच्या डोक्याला तेल देखील नाही रे। अरे आमची लेकरं, आमच्या गरीबाच्या लेकराच्या पायात चांगली चप्पल नाही, अनेक लेकरं वनवानी जाते ते। मग तुम्हाला एवढा पुळका आलाय ना, लाडक्या बहिणीला 1,500 घाला तिकडे नेऊन टाका त्या समुद्रात।
एक काम करा ना, माझ्या त्या बहिणीला 2 रूमा चांगल्या बांधून द्या. आमच्या बहिणीची लेकरं चांगल्या शाळेत शिकवा. आमच्या बहिणीच्या लेकराला 100% फ्री मध्ये सुविधा द्या. 100% त्यांचं शिक्षण फ्री मध्ये करा. 1,500 त्यांचं तोंडावर मारा. उशीर नाही ना झाला? मागचा मामा काय म्हणतोय मला माहितीये का? अरे मी वाल्या कोळ्याच्या अवलादीतला आहे राजा. वाल्या कोळ्याने 7 रांजण भरले. ती शरद कुळीची हिस्ट्री काढली तर झोप उडून जाते आहे. मी त्या कुळातलं पिल्लो आहे. मी म्हणतो 10 वाजले. त्या 10 किती 10ला 10 मिनिटं कमी येते. अरे त्या निवडणूक आयोगाचं भीती दावता का आम्हाला? अरे ही दारुडे एवढं निवडणूक आयोग. अरे का त्या शिवसेना आमचा पक्ष फोडला होता. बिळात जाऊन बसला होता त्यावेळेस. तिथं त्याला कळलं नाही कायदा. तिथं त्याला समज नाही कायदा. आता 10-5 मिनिटं इकडे तिकडे झाल्यावर लगेच येते काय टायमिंग. हा अरे आणि आता एक काल परवा काय झालं, शो एक झाला. आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या हेलिकॉप्टर तपासायला गेले. हो कायदा आहे, कायद्याचा मी पालन करणारी कार्यकर्ते 100% करणार. पण उद्धव साहेबांच्या हेलिकॉप्टर मध्ये काय तुम्हाला केळण रताळ होते ते? अरे तुम्हाला हेलिकॉप्टर चेक करायचे देवेंद्र फडणवीसाचं करा. मग तिथं माल होते बघा 50 खोक्याने एकदम ओके. मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अरे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात जर पहिलं कुठलं काम केलं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. काय ह्यांनी केलं? दिवा लावलं काय? सोयाबीन सातत्याने तुमचे सारखे प्रश्न मी मांडत राहिलो. शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न हे मी मांडत राहिलो. आणि माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, अनेक केसेस माझ्यावर झाल्या. शरददादा तुम्हाला सांगतो, मी कदाचित महाराष्ट्रातला एकमेव आमदार असेल की ज्याच्यावर भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या खिशातले 5,000 रुपये काढले असा आरोप ठेवून माझ्यावर दरोडा आणि रोड रॉबरीचे गुन्हे दाखल झाले. बरं मी एकटा नाही, मी आणि माझ्या 10 सहकाऱ्यांनी मिळून भाजपाच्या कार्यकर्त्याच्या खिशातले 5,000 रुपये काढले. एवढी कडकी आम्हाला आली होती. बरं 5,000 रुपये 10 जणांनी काढले म्हणजे एकाच्या वाट्यावर किती आले? 500 रुपयासाठी आमच्यावर दरोडा आणि रोड रॉबरीचे गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्रातला मी एकमेव आमदार असेल की 500 रुपये कोणाच्या खिशातून काढले म्हणून रोड रॉबरी आणि दरोड्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. लाडक्या दाजींनी केलेत. भावना अनेक वार माझ्यावर झाले, अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झाले, अनेक तक्रारी माझ्या संस्थेच्या झाल्या, अनेक माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाले. माझे वडील जेव्हा आजारी होते डॉक्टरनी सांगितलं की हे 6 महिन्यापेक्षा आता जास्त दिवस आपल्या सोबत राहणार नाहीयेत. त्यावेळेस सातत्याने आमच्या संस्थेच्या तक्रारी झाल्या आणि आमच्या वडिलांना शेवटच्या त्या दिवसामध्ये सातत्याने फार वेदना होत होत्या. जिल्हा बँकेचे खोटे आरोप माझ्यावर होत होते. रोज माझे वडील मला सांगायचे की अरे माझ्यामुळं तुला त्रास होतोय. मला त्रास होत नव्हता, माझ्या वडिलांना तो त्रास होत होता. आणि माझ्या वडिलांना त्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये जो सातत्याने यांनी त्रास दिला, मानसिक त्रास दिला, तो मी आयुष्यभर कधी विसरू शकणार नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगतोय की माझ्या चळवळीला बळ द्या, मला ताकद द्या, मला तुमचे आशीर्वाद द्या, एवढीच विनंती आजच्या निमित्ताने करतो.
तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. शरददादांचं आणि मंचावरच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय संविधान. सिटी न्यूज बुलढाणा.